वाशिम शहरातील ऐतिहासिक मंगरुळपीर शहरामध्ये आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे की ते शहराचे प्रथम नागरिक आहेत, विकास पुरुष आहेत आणि लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणून ते आता निवडून आलेले आहेत. तिसरी टर्म त्यांची आहे, त्यांच्या घराण्यामध्ये तिसरी टर्म यंदाची आहे नगराध्यक्ष पदावरती काम करण्याची. तर आणखीनही बरीचशी चर्चा आज आपण त्यांच्याशी करणारच आहोत. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत लोकप्रिय नगराध्यक्ष मान्य अशोकजी परळीकर साहेब. सर्वात आधी आपण सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूया. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. जसं आता मला वाटतं तिसरी वेळ आहे आपल्या घराण्यामध्ये ना, आधी तुम्ही मग वाईफ, मग त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा. तर अशा प्रकारे हा प्रवास कसा सुरू आहे सर एकंदरीत? आताचा प्रवास म्हणजे माझी ही तिसरी टर्म आहे. सुरुवातीला मी राजकारणात नव्हतो, व्यवसाय करत होतो. आमचे त्यावेळेस राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे होते. त्यांनी माझा कामाचा ओघ पाहून मला म्हटलं की तू राजकारणात ये अशोक. त्यावेळेस त्यांनी मला नगरसेवकासाठी प्रथमच उभं केलं होतं. तेव्हापासून माझ्या हॉटेलच्या व्यवसायामध्ये मी लोकांची कामं करणे, लोकांना ऍडमिट करणे, लोकांकरता पानपोळ्या लावणे शहरातनी, अशा योजना मी बऱ्याच शहरातनी राबवत होतो. ते कार्य पाहून मला त्यावेळेस राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे होते. त्यांनी हा ऍक्टिव्ह आहे, याला आपण राजकारणात घ्यायला पाहिजे, त्या हिशोबाने मला त्यांनी राजकारणात वळलं. बिलकुल, म्हणजे समाजकार्याची जी आवड आहे ती आधीपासूनच होती. घरामध्ये आणखीन कोणी आधी राजकारणामध्ये होतं का, की पहिल्यांदाच तुम्ही मग तुमच्या घराण्यामध्ये उभे राहणार? नाही, माझे मोठे बंधू 2 वेळा नगराध्यक्ष राहिले, सर्वात मोठे बंधू. त्याच्यानंतर सेकंड नंबरचे बंधू बी 2 वेळा नगराध्यक्ष राहिले. त्याच्यानंतर माझी मिसेस नगराध्यक्ष झाली, त्याच्यानंतर मी नगराध्यक्ष झालो आणि अजून मी परत नगराध्यक्ष झालो. म्हणजे ही 7वी 8वी वेळ नगराध्यक्ष पदाची मंगरुळपीर शहरात आमची आहे परळीकर कंपनी. अच्छा, परळीकर कंपनीची. एक परळीकर पॅटर्न तुमच्या घराण्यामध्ये आधीपासूनच होता असं म्हणायला हरकत नाही. तर सर, मला आता हे विचारायचं आहे की लोकांनी पुन्हा तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि पुन्हा तुम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलेला आहे. मला हा एक प्रश्न आज विचारावासा वाटतोय की नगराध्यक्ष होण्याआधीचे अशोक परळीकर साहेब आणि आता पुन्हा नगराध्यक्ष झाल्यानंतरचे अशोक परळीकर साहेब यामध्ये काय फरक आहे, किंवा असं कधी वाटतं का की आपण एक जनरल सामान्य नागरिक म्हणून या गोष्टी खूप मिस करता तुम्ही, असं काही? नाही, अगोदर जे आपण लोकांचे कामं करायचे होतो ते आपण स्वतःहून करत होतो. फक्त आता एक जबाबदारी येऊन पडली. आताच्या कामं करण्यात आणि पहिले कामं करण्यात फार मोठा फरक होता मॅडम. कारण आता जबाबदारीनं प्रत्येकाचे कामं करावं लागते. कारण मंगरुळपीर शहरातनी बऱ्याच अडचणी आहेत. त्या अडचणी सोडवण्याकरिता मी आता कंटिन्यू 18 घंटे लोकांच्या सेवेसाठी कंटिन्यू लोकातच राहतो आणि लोकांच्या प्रत्येक सुखादुखात लोकांकरता मी एक रथ, कोणी मरण पावलं तर त्याच्यानंतर रथ मध्ये नेणं, त्याला सुरक्षेसाठी पेटीमध्ये ठेवणं, अशा सुख सुविधा मी त्यांच्याकरता उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. मला एक फोन केला की मी त्या ठिकाणी हजर होतो आणि त्यांची जे बी अडचणी आहेत ते मी चांगल्या पद्धतीनं पार पाडतो. बिलकुल. एकंदरीत आता आमच्यासारख्या सामान्य लोकांची दिवसाची सुरुवात ही फार वेगळी असते. मला तुमची दिवसाची सुरुवात ही कशी होते किंवा तुमची जी पर्सनल लाईफ आहे ती कशा प्रकारे असते, मला तेही जाणून घेण्यामध्ये. महत्वाचं सांगणं म्हणजे माणूस राजकारण करत असताना पर्सनल लाईफ विसरावी लागते. कारण पूर्ण वेळ आपल्याला लोकांकरता द्यावा लागते. आपण फॅमिलीला तेवढा वेळ देऊ शकत नाही. राजकारणामुळे हा एक प्लस मायनस पॉइंट आहे. बिलकुल. तर आपण फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, तर हा खूप मोठा मायनस पॉइंट आता परळीकर साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे. सर, आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊयात. मला मंगरुळपीरच्या विकासाबाबतीत तुम्हाला भरपूर काही प्रश्न विचारायचे आहेत. जसं आता डबल इंजिन सरकार असं म्हटलं जाते, कारण आमदार सुद्धा मंगरुळपीरचेच निवासी आहेत आणि तुम्ही सुद्धा नगराध्यक्ष सुद्धा मंगरुळपीरचेच निवासी आहेत. तर त्याबद्दल मंगरुळपीरच्या विकासाला जसा वेळ लागणार नाही असं मला वाटतंय. कसं स्वप्न बघताय किंवा काय स्वप्न बघितलेलं आहे आता येणाऱ्या एका वर्षामध्ये, काय काय प्लॅनिंग केलेलं आहे? आता एका वर्षामध्ये, पुढील वर्षामध्ये मी आमदार साहेबांना बोललो. आज आमदार साहेब भाजपचे आहेत, मी अजितदादा गटाचा राष्ट्रवादी पक्षाला नगराध्यक्ष आहोत. आमदार साहेबाला हे म्हटलं मी की आपण दोघं मिळून, तुमचा ग्रुप आणि माझा ग्रुप दोन्ही मिळून आपण शहरातनी एक
हे येतं आपल्याला जे वेळ मिळालेला आहे 5 वर्षाचा, या 5 वर्षातनी आपण लोकांकरता काय करू शकतो ते जास्तीत जास्त आपण, तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करेल, आणि जास्तीत जास्त शहराचा विकास कसा करता येईल याच्यावर आपण जास्तीत जास्त भर देऊया, असं मी आमदार साहेबाला बोललो. बिलकुल. पण स्थानिक लोकांचं असं म्हणणं येते, असं कुठून तरी कानावरती गोष्ट येते की नगराध्यक्ष साहेबांचं आणि आमदार साहेबांचं सूत जुळत नाही. काही खरं आहे? नाही, खरं आहे. कारण आमदार साहेबांनी, त्यांचा उमेदवार भाजपचा होता, डॉक्टर रत्न पालखी म्हणून, आणि मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उभा होतो. आता निवडणुकीच्या काळात त्यांनी त्यांच्या पक्षाचा जो उमेदवार होता त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आता लोकांनी मला पसंत केलं, मला निवडून दिलं, भरघोस मताने निवडून दिलं. आता त्यावेळेस मी आमदार साहेबांना बोललो, आता मागचं जे झालं ते आपण विसरूया आणि आता पुढील कामाला सुरुवात करूया. बिलकुल. आणि त्यानुसारच मंगरुळपीरच्या विकासाला सुद्धा गती मिळेल. आपल्याला जे भूमिपुत्र म्हणून जी पद सुद्धा, ही पदवी सुद्धा लोकांनी दिलेली आहे, तर त्या पदावरती सुद्धा आपण खूप छान प्रकारे कार्य करू शकू. सर, मला आता हे विचारायचं आहे की तुम्ही आणि तुमच्या मिसेस या आधी नगराध्यक्ष पदावरती तुम्ही कार्यभार स्वीकारलेला होता, काम सुद्धा केलेलं होतं. तुमच्या कार्यकाळामध्ये काय काय कामे मंगरुळपीर मध्ये झाली? मंगरुळपीर शहरातली माझी मिसेस 2007 मध्ये नगराध्यक्ष झाली होती. त्यावेळेस आमचाही पक्ष सत्तेमध्ये होता. त्यावेळेस आमचे मंत्री टोपे साहेब यांनी मला आठवडी बाजाराकरता भरपूर निधी दिला होता. त्यावेळेस आम्ही आठवडी बाजार डेव्हलप केला. त्यानंतर आमची वाढीव पाणी पुरवठा योजना ती मंजूर करून घेतली. बस स्टँड जवळ कॉम्प्लेक्स केले, आणि अशा बऱ्याच योजना, घनकचरा व्यवस्थापनची योजना असो, वृक्ष लागवडची योजना असो, आम्ही त्यावेळेस बरेच कार्य चांगल्या पद्धतीने शहरातनी पूर्णपणे केले. बिलकुल. सर, आता नुकता उन्हाळा संपलेला आहे आणि पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये काही पाणी टंचाई जाणवली का मंगरुळपीर मध्ये? जर जाणवली तर त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत? हो, पाणी टंचाई म्हणजे आमच्या मोतसांगवा धरणातून बाय ग्रॅव्हिटीनं पाणी येते पूर्ण मंगरुळपीर शहरात नाही, त्यामुळे आम्हाला पाणी टंचाई नाही आहे. पण पाण्याचा मधातल्या काळात असं झालं की ज्या लाईन वरून पाणी आम्हाला मिळते ते पाईपलाईन फुटायची बार, कारण तिथले शेतीवाले, त्यांना ढोरांना पाणी करता, शेती करता पाणी लागत होतं, त्या कारणानं ती पाईपलाईन वारंवार फोडत होते. त्याच्यामुळे फक्त कुणाला 4थ्या दिवशी पाणी मिळायचं तर 8 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, पण पूर्ण उन्हाळ्यात कंटिन्यू लोकांना पाणी मिळालं. फक्त एक उशीर म्हणून झाला, पण पाणी मिळालं. बरोबर. पाणी टंचाई तर सगळीकडेच होतं, उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच थोडं सामना करावाच लागला. पण मंगरुळपीर मध्ये आपल्याला ऑप्शन म्हणून तुम्ही यांना तशी गरज भासू दिली नाही. गरज भासली नाही. तर सर, आता या पुढील प्रश्न माझा असा आहे की खड्डे मुक्त मंगरुळपीर यासाठी आपली काय डेडलाईन असणार आहे? खड्डे मुक्त मंगरुळपीर करायची माझी योजनाच आहे. कारण आता आमचा एक मंगरुळपीर शहरातनी बायपास रोड जो गेलेला आहे, या बायपास रोडला पुष्कळ खड्डे झालेले आहेत. आता त्याच्याकरता आम्ही शासनाकरता निधी मागितलेली आहे, कारण त्या बायपास रोडला जवळपास आम्हाला 10 कोटी रुपये निधी लागते. ती काही अजून मंजूर झालेली नाही. फक्त आमच्या शहरातला एक मुख्य रोड म्हणून तोच एक नादुरुस्त झालेला आहे. ते केल्यानंतर मंगरुळपीर खड्डेमुक्त करायची आमची अपेक्षा अजून वाढणार आहे. म्हणजे खड्डेमुक्त होईल मंगरुळ, एवढं मी असं सांगतो आपल्याला. बिलकुल. सर, आता मंगरुळपीर मधील काही नवयुवक आहेत जे अभ्यासासाठी बाहेर गावी जातात, तर त्यांच्यासाठी काही कॉलेजेस करण्याची संकल्पना आहे का? किंवा मग कॉलेज शिक्षण झाल्यानंतर इथेच त्यांना जॉब मिळवून देण्यासाठी काही प्लॅनिंग करताय आपण? आता आमच्या इथं मंगरुळपीर शहरातनी शिक्षण क्षेत्रातनी आमचे जे राज्यमंत्री राहिलेले आहे सुभाषराव ठाकरे यांनी बरेच कॉलेज वगैरे ओपन करून ठेवलेले आहे मंगरुळपीर शहरातनी. त्याच्यामुळं शिक्षणाच्या बाबतीत आमचे एक नगरपालिकेची जी शाळा आहे लहान मुलांकरता, ती एक चांगल्या पद्धतीने शहरातनी चालत आहे. कारण त्याच्यातनी आज विद्यार्थी संख्या 1000च्या वर संख्या झालेली आहे त्या शाळेत, पण ती जागा थोडीशी अपुरी पडत आहे. त्याच्याकरताही आमचं पुढचं प्लॅनिंग, कोणती जागा आपल्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या शाळेकरता, त्याच्यासाठी आता प्रयत्न चालू आहे. बिलकुल. सर, इथे जो आठवडी बाजार भरत असतो तो सुसज्ज असा आहे का? किंवा जर नसेल तर सुसज्ज असा आठवडी बाजार मंगरुळपीर मध्ये असावा, यासाठी काय प्रयत्न? आमचा आठवडी बाजार फार वटे वगैरे सर्व तयार आहेत, पण
कालांतरानं काय झालं की लोकांनी मागचे वटे सोडून असं रोड साईडला सर्व लोक बसतात, त्यामुळे थोडं ट्रॉफिकला अडचण वगैरे जाते. पण बाजाराकरता जागा चांगली उपलब्ध आहे. बरं. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते वटे वगैरे रिपेअरिंग करून द्या, पुढच्या काळात आमचे ते करायची योजना आहे. बरोबर. सर, आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की तुमच्या कार्यकाळामध्ये भरपूर अशी कामे मंगरुळपीरमध्ये आधीच झालेली आहे, पण जी राहून गेलेली आहेत ती आता तुम्हाला या पुढील कार्यकाळामध्ये तुम्हाला तुमच्या कामावरती आता फोकस करायचा आहे. बरोबर. या पुढील माझा असा प्रश्न आहे की भरपूर असे जे वयोवृद्ध लोक आहेत किंवा लहान मुलं आपल्या या शहरामध्ये आहेत, तर त्यांना करमणूक म्हणून किंवा मग त्यांना खेळण्या बागळण्यासाठी किंवा हे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना करमणूक म्हणून असं काही गार्डन तुम्ही तयार करणार आहात का, की सुसज्ज असलं पाहिजे असं? आमच्या मंगरुळपीर शहरात एक उद्यान म्हणून आहे, ते नाना नानी पार्क म्हणून त्याचं नाव आहे, नाना नानी पार्क. आणि तिथं वयस्कर लोकांकरता बसायची वगैरे, सकाळी फिरायची व्यवस्था आणि योगासन वगैरे तिथं चालतात. त्यामुळे त्या पार्क मध्ये आता आम्हाला एक डोम शेड आणि एक स्टेज करायचा आहे. त्याच्याकरता निधी बी आता उपलब्ध झालेली आहे. आता भविष्यात नाना नानी पार्क जे म्हणतो आपण महात्मा फुले चौकातलं, तिथंही चांगलं डेव्हलप होईल आणि तिथं लोकांकरता वयस्कर लोक जे येतात तिथं योगासन करण्याकरिता तिथं त्यांना चांगली सुविधा होणार आहे. बिलकुल. मला वाटतं नमो उद्यान अंतर्गत सुद्धा तुम्ही भरपूर असे प्रयत्न केलेले आहे. पहिलं असं नमो उद्यान आपल्या मंगरुळपीर मध्ये तयार झालेलं आहे, कारण बाकीचे अजून तयारच व्हायचे आहे. तर त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे अथक प्रयत्न केले? नाही, नमो उद्यान करता आमचं जे एक यात्रा मैदान म्हणून प्रसिद्ध आहे आमच्या मंगरुळपीर शहरातनी, त्या ठिकाणी एक 10,000 स्क्वेअर फूटचं ओपन पेज ऑलरेडी तयार होतं. आणि आमदार साहेबांना आणि मी ठरवलं की इथं आपल्याला नमो उद्यान करण्याकरिता ही जागा सर्वांकरता सोयीची होईल, म्हणून आम्ही तिथं नमो उद्यानाचं टेंडर केलं आणि त्या कामाची सुरुवात झाली. जवळपास नमो उद्यानाचं काम 50% झालेलं आहे. बिलकुल. जसं आता शासन दरबारी वाशिम शहरावरतीच अन्याय होतो असं म्हटलं जातं, तुम्ही किंवा आमदार साहेब यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे काय मागण्या केलेल्या आहेत? आता महत्वाची मागणी म्हणजे आमची पहिली गोष्ट, आम्हाला नगर परिषदला मुख्याधिकारीची आवश्यकता आहे. कारण मुख्याधिकारी अगर नगरपालिकेला जवळपास मी आलो तेव्हापासून मुख्याधिकारी नाही आहे. वाशिमचा मुख्याधिकारी जो आहे त्याच्याकडे मंगरुळपीरचा चार्ज आहे आणि तो 8 दिवसातून एक वेळा बी मंगरुळपीर शहराला भेट देणं शक्य होत नाही, कारण वाशिमचं काम सोडून त्याला इथं येणं फार कठीण जाते. तरी आम्हाला जर मुख्याधिकारी मिळाला नगरपालिकेला तर आम्ही निश्चितच हे जे कामं मार्गी निश्चितच लावू. बिलकुल. या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा केलेलीच आहे, पण 2029 मध्ये मंगरुळपीर शहराला कसं बघताय? 2029 मध्ये या 5 वर्ष आमच्याकडे आहेत. माझं बोलणं आमदार साहेबांशी झालेलं आहे. सुंदर मंगरुळ, स्वच्छ मंगरुळ कसं करता येईल याच्यावर निश्चितच आम्ही भर देणार आहोत. सर, आता महिला पण भरपूर प्रमाणात इथे राहतात, बाहेर जॉब सुद्धा करतात मला वाटते, तर त्यांच्या सुरक्षेसाठी काय प्रयत्न आपण उचलणार आहात? काही महिलांच्या साठी किंवा त्यांना इन्कम सुरू व्हावं यासाठी काही प्रयत्न? महत्वाचं म्हणजे महिलांच्या सुरक्षेकरता आता आम्हाला चौकात महिलांकरिता बाथरूम, संडासची व्यवस्था करणं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे लावणं आहे. महिलांसाठी अजून काही करायची इच्छा आहेत ते निश्चितच पुढच्या काळात आम्ही पूर्ण करणार. सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे भरपूर असं काही आम्ही लोकांचं सर्वे केला आणि लोकांच्याकडून प्रतिक्रिया घेतली तुमच्याबद्दल, तर त्यांचं असं म्हणणं आलं की जे नगराध्यक्ष आहेत तर त्या बरेच वर्षांपासून समाजकार्यामध्ये तर आहेतच, एक जनसामान्यांचे काही पण सामान्य प्रश्न असले तर लगेच ते धावून येतात. तर काही वेळा तुम्ही मला वाटतं मुंबईला सुद्धा इथनं पेशंट पाठवलेले, खरं आहे का सर? खरं आहे. मी जवळपास कॅन्सरचे बरेच पेशंट पाठवले मुंबईला, कारण तिथे एक माझा रवी राठोड म्हणून मित्र आहे, त्याच्या थ्रू मी त्यांचं फ्रीमध्ये कसा इलाज होईल, कारण जाण्या येण्याचं तिकीट मी करून देतो आणि तिथं फ्रीमध्ये कसा इलाज होईल, त्याची राहण्याची व्यवस्था वगैरे कशी होईल धर्मशाळेत, तिथं बऱ्याच धर्मशाळा वगैरे अशा लोकांनी करून ठेवलेल्या आहे. त्या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था आणि असे काही जवळपास असे पेशंट पाठवले की 2-2 महिन्यात तिथं राहून स्वतःचा इलाज करून दुरुस्त होऊन आले मंगरुळपीर शहरात. बिलकुल.
आणि काही वेळेला सर एखादा माणूस जरी तुमच्या ऑफिसमध्ये आला, त्याचं डोकं जरी फुटलं तर हो, तो हो. तुमच्याकडे लगेच आला तर तुम्ही त्याला सगळं हाताने मदत करता. एवढं मोठं मन कसं काय बनवतं सर आपण? नाही, महत्वाचा विषय म्हणजे मी प्रत्येकाच्या दुःखात धावून जाणारा व्यक्ती आहो. कारण कुणी बी आजारी असलं की ते मला कळवते की भाऊ असं असं झालं, मला सहकार्य करा, तर मी त्याच्या सहकार्याकरता मी धावून जातो आणि त्याला सहकार्य करतो. बिलकुल. ही माझी एक ख्याती आहे आणि त्याच्यामुळं लोकांचं या निवडणुकीत मला जे प्रेम दिसलं माझ्या प्रती, खरोखरच मी प्रत्येकाच्या कोणीही सुखात धावून जातो, म्हणूनच माझ्यावर लोकांनी इतकं प्रेम केलं. बिलकुल. म्हणजे खरं तर हा एक फळच म्हणावं लागेल की तुम्ही एवढं सगळं करत असताना आज हा प्रसाद स्वरूपी तुम्हाला जनतेने आशीर्वाद दिलेला आहे. सर यानंतर हा एक प्रश्न जे म्हणजे आता आपल्या मंगरुळपीरमध्ये नगर परिषदेचं जे बिल येतं, तर हे बिल खूप जास्त येतं, बरोबर. वाढून येतं, तर यासाठी काही तुम्ही त्याला कमी करण्यासाठी काही प्रयत्न करत आहात किंवा मग आणखीन काही तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे त्याबद्दल? नाही, याच्याबद्दल माझी आणि आमदार साहेबांची चर्चा झाली. आम्हाला एक सोलर प्लॅन इथं मंगरुळपीर शहरात उपलब्ध करून द्यायचा आहे. पुढील काळात आमदार साहेबांनी आपण त्याच्यावर विशेष लक्ष देऊ आणि सोलर प्लॅनची तयारी करूया, असे आमदार साहेबांनी मला शब्द दिलेला आहे. कारण इलेक्ट्रिक बिल एवढं भरणं नगरपालिकेला शक्य नाही. ही छोटी नगरपालिका आहे, कवर्ग नगरपालिका, त्यामुळे आम्ही निश्चितच आता सोलर प्लॅन कडे वळणार आहोत. बिलकुल. सर असं बऱ्याच ठिकाणी फक्त म्हटल्याच जातं, आमच्या गजर महाराष्ट्राच्या लोकांचे काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न असतात की नगराध्यक्ष जे आहेत ते फक्त आपल्यातलेच आहेत, तसं फक्त म्हणण्यापुरतं असतं. तर मंगरुळपीर वासियांचे किंवा मग येथील लोकांचे खरंच तसं आहे का? सामान्य नागरिक तुम्हाला पर्सनली येऊन भेटू शकतं का? त्याचे प्रश्न तुम्ही म्हणजे अमोरासमोर ते तुमच्याशी डिस्कस करू शकतात? तुम्हाला सांगतो मी, महत्वाचा विषय म्हणजे जनरल लोकातच मी कंटिन्यू राहतो. जनरल लोक मला कुणी भेटायला येते, कुणी भेटून जाते, कधी घरी येते, कुणी माझ्या ऑफिसला येतात आणि रस्त्यावर मला गाडी थांबून बोलतात. म्हणजे ही माझी ख्याती आहे, म्हणूनच लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि मला भरघोस मताने निवडून दिलं. बिलकुल. तर नगराध्यक्ष असावा तर असा म्हणजे जनसामान्यांचे सगळे प्रश्न ऐकून घेणारा आणि अगदी छोट्यात छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारा नगराध्यक्ष म्हणजे असणार ते म्हणजे अशोक परेडकर साहेबांसारखे. सर एक नगराध्यक्ष म्हणून स्किल इंडिया अंतर्गत तुम्ही या महिलांसाठी काही पावले उचलणार आहात का किंवा काही करणार आहात का पुढील दिवसांमध्ये? निश्चितच, कारण आता 15 दिवसानंतर आम्ही ठरवलेलं आहे की स्किल इंडिया अंतर्गत विविध कौशल्य योजनेअंतर्गत महिलांना कसा त्याच्यात शिलाई मशीन असो, वेगळ्या वेगळ्या योजना असो, त्याच्यात कसा फायदा देता येईल महिलांना, त्याच्याकरता आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. बिलकुल, नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. जाता जाता मंगरुळपीर कर आपल्याला बघता आहेत, काय आव्हान असणार आहे येणाऱ्या 5 वर्षांसाठी आणि या सगळ्या जनतेला तुम्ही कशा प्रकारे त्यांचे आभार मानणार आहात? पुन्हा एक संधी त्यांनी दिलेला आहे, पुन्हा एक विश्वास तुमच्यावरती टाकलेला आहे, आव्हान काय असणार? मंगरुळपीर शहराने जर मला मतदान जे दिलं त्या मतदानाच्या प्रती मी सांगतो की लोकांनी बी आता आम्हाला या कामं करण्याकरिता चांगलं सहकार्य करावं. नगर परिषदचा टॅक्स पूर्ण भरावा व जिथं आज या लोकांमुळे ते पन्न्या जे टाकतात नाल्यातनी त्याचा फार त्रास होत आहे. लोकांनी ते अगर थोडस आपला कचरा आपल्या बकेटमध्ये टाकून घंटागाडी ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या घंटागाडीत अगर टाकला तर नक्कीच स्वच्छतेने अजून सुधारणा होईल. पुढच्या काळात सुंदर आणि स्वच्छ मंगरुळपीर दिसेल. घंटागाडी या रेग्युलर चालतात प्रत्येक प्रभागामध्ये जाते घंटागाडी, पण कुठं 2 दिवस लेट होते, पण 2 दिवसाचाही कचरा जमा केला तर निश्चितच ते घंटागाडी वेळेवर तिथं जाते. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि आमच्यासोबत भरपूर अशा गप्पा मारले, त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. तर हे होते माझ्यासोबत मंगरुळपीरचे नगराध्यक्ष मान्य श्री अशोकजी परेडकर साहेब. आपण या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केलेलीच आहे. मंगरुळपीरचं भविष्य नेमकं काय असणार आहे या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललेलोच आहे आणि सरांनी जाता जाता एक आवाहन केलेलं आहे मंगरुळपीर वासियांना की छोट्या छोट्या ज्या गोष्टी ज्या आपल्याकडून सहकार्य होत असेल तर आपण नक्कीच त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. घंटागाडीचा विषय असो किंवा मग ज्या काही सरांनी आता आपल्यासमोर मांडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचं आपण थोडं तरी सहकार्य करणं अपेक्षित आहे. पुन्हा एकदा भेटूयात अशाच काही व्हिडिओसह. तोपर्यंत बघत रहा गजर महाराष्ट्राचा.